नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, जानकीकडून घेतलेले पैसे ज्योतिका ऐश्वर्याला देत असल्याचं सत्य ऋषिकेशला समजलं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, क्यूटूने दिलेला ओवीला मोबाईल गुलाबला सापडताच क्यूटू ही ऐश्वर्या असल्याचं सत्य जानकी आणि ऋषिकेश यांच्या आलं समोर। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता ऐश्वर्या हीच आता खूप मोठी कारस्थानी असल्याचं सत्य संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या समोर कशा पद्धतीने येणार आहे हे आता बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांना आपण बघितलं, इथे शर्वरीला आता आई व्हायचं आहे, पण तिने जो मार्ग निवडला आहे तो खूप मोठा चुकीचा मार्ग आहे। त्या मार्गाने ती संपूर्ण घरातील लोकांची फसवणूक करते आणि स्वतः खोटं बोलते, पण आता तिच्या खोटाडेपणामध्ये तिने जानकीला सुद्धा सामील करून घेतलं आहे। आणि इथे जानकी आता बोलणार तरी काय, कारण का शर्वरीने जानकीला धमकी दिलेली असते, तू जर माझं हे सत्य घरातील कुणाही व्यक्तीला सांगितलंस तर तू माझं मेलेलं तोंड बघशील, अशी धमकी आता शर्वरीने दिल्यानंतर आता जानकी तिची साथ देत असते। पण नाईलाजाने, कारण तिचं शर्वरीवरती खूप जास्त प्रेम आहे आणि इथे जानकीने सुमित्राला वचन दिलेलं असतं की आई तुम्ही काळजी करू नका, मी शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजी यांचा संसार कधीही तुटू देणार नाही, यांचा संसार वाचवण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करेन, माझ्याने जे शक्य होईल ते मी सगळं करेन, असं इकडे जानकीने सुमित्राला वचन दिलेलं असतं। त्यामुळे इथे आता जानकी घरची थोरली मोठी सून म्हणून आता सगळ्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करत असताना ती इथे आता खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते। कारण एका बाजूला शर्वरी असते, तर एका बाजूला तिचं संपूर्ण रणदिवे कुटुंब, आणि त्या कुटुंबाला जानकीला अजिबात फसवायचं नसतं, पण तिचा नाईलाज होतो आणि ती इथे शर्वरीबरोबर ज्योतिकाला पैसे देण्यासाठी जायला तयार होते। तेव्हा इथे जानकी आता घाईघाईने कपाटातून पैसे काढत बॅगमध्ये ठेवत असताना ऋषिकेश तिला बघतो। तेव्हा ऋषिकेश तिला विचारतो की काय झालं जानकी, काय करतेस? तेव्हा जानकी हे सत्य ऋषिकेशला सुद्धा कळू देत नाही। तेव्हा शर्वरी तिला आवाज देते आणि म्हणते, जानकी वहिनी अगं चल ना लवकर, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे ना। आणि ती खूपच जास्त आता चिडचिड करत असते। तर इथे तिला आई होण्याची अशी काही घाई लागलेली आहे की तिचा मार्गसुद्धा चुकतोय हे सुद्धा तिला कळत नाही आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ऋषिकेशने बघितलेलं असतं की जानकी पैशांचे गठ्ठे घेऊन कुठेतरी शर्वरीबरोबर बाहेर जायला निघाले। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मागच्या वेळेला 2 लाख रुपये तिने दुसरीकडे कुठे ठेवलेत त्याबद्दलसुद्धा काही सांगितलं नाही, आणि आतासुद्धा ती पैसे घेऊन गेले। नक्की या दोघींचं काय चाललं आहे हे मला बघायलाच हवं, असं ऋषिकेश आता म्हणत असतो। आणि त्यामुळे ऋषिकेश जानकी आणि शर्वरी यांचा पाठलाग करतो। तेव्हा जानकी आणि शर्वरी दोघीजणी आता डॉक्टरांकडे चेकअपला जायचं आहे हा बहाणा करून बाहेर जायला निघतात। तेव्हा जात असताना इथे आता शर्वरीने रिक्षाच बोलावलेली असते, रिक्षामधून दोघीजणी निघतात। त्या रिक्षाचा नंबर इथे ऋषिकेशने लक्षात ठेवलेला असतो आणि तो लगेचच आपली गाडी काढतो। आपली गाडी काढून तो आता त्या दोघींचा रिक्षाचा पाठलाग करायला सुरुवात करतो। तो म्हणतो की नक्की जानकीचं चाललंय तरी काय, ती शर्वरीला कशा पद्धतीने मदत करते हे मला बघायचं आहे। त्यानंतर इथे ऋषिकेश जानकीचा पाठलाग करत जातो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ऋषिकेशच्या समोर इथे शर्वरीचं आणि जानकीचं खूप मोठं सत्य येतं। तेव्हा इथे आता पैसे देण्यासाठी जानकी त्या ठिकाणी गेले हे कळल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते। तेव्हा इकडे आता शर्वरीने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो। तो गोंधळ इथे आता निस्तरता ऋषिकेश आणि जानकीच्या नाकीस 9 येणार आहेत प्रेक्षकांनो। त्यानंतर इथे आता ऋषिकेश बघतो तर काय, इथे जानकी ज्योतिकाला भेटायला गेलेली असते आणि ज्योतिका म्हणत असते, आणलेत का पैसे? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, हे बघा, तुम्ही मंदिरामध्ये कशासाठी आला होतात हे कदाचित तुम्ही विसरला असाल, पण गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडून आम्ही बाळ घेणार आहोत असं शर्वरी वंशने जेव्हापासून तुम्हाला सांगितलं आहे तेव्हापासून तुमचा ॲटिट्यूड खूपच जास्त बदलला आहे। तुम्ही नुसती पैशांची मागणी करताय। मी सुद्धा एका मुलीला जन्म दिला आहे, किती खर्च लागतो किती नाही हे मला पण माहिती आहे। तुम्हाला आधी 2 लाख रुपये दिले आणि आता पुन्हा तुम्ही 8 दिवसांमध्ये 1 लाखाची मागणी केलीत।
आमच्याकडे पैशांचं झाड नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा जपून खर्च करा. तुम्हाला ह्या बाळाला जन्म द्यायचा नसेल तर तुम्ही असं समजू नका की हे बाळ आमच्या शर्वरी वंशांचं आहे. हे बाळ तुमचंच आहे, पण आता ते आम्हाला हवं आहे म्हणून ते तुम्ही मोठं करताय असं म्हणा. हे बाळ तुमचं आहे असं म्हणू नका तुम्ही. तेव्हा इकडे जानकीने तिला पैसे देण्याच्या आधी चांगलंच सुनावलेलं असतं. तेव्हा ज्योतिका म्हणत असते, तुम्हाला जर हे बाळ नको असेल ना तर मला आत्ताच सांगा, मी आत्ताच जाऊन अबॉर्शन करते. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, तुम्ही आम्हाला धमकी देताय का? आम्ही जेव्हा तुम्हाला इथे शर्वरी वंशांनी त्यांच्या मनातली सगळी हकीकत सांगितली तेव्हा तुम्ही स्वतःहून तयार झाला होतात. आम्ही कुणीही तुम्हाला जबरदस्ती केली नव्हती. तुम्ही स्वतःहून हे बाळ द्यायला आम्हाला तयार झाला होतात. पण त्याच्यानंतर आम्ही बघतोय तर पैशांची मागणी वाढतच चालली आहे. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की तुम्ही जर आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलात ना तर तुम्हाला असं वाटेल की आम्ही तुम्हाला सोडून देऊ. असं अजिबात होणार नाही. तुमच्यापर्यंत पोचायला मला थोडाही वेळ लागणार नाही. तुम्ही आमची फसवणूक केलीत ना तर पोलिसांना घेऊनसुद्धा तुमच्या घरी यायला मी मागे पुढे बघणार नाही, असं जानकी तिला म्हणते. आणि मग पैसे काढते. तेव्हा शर्वरी म्हणते, जानकी वहिनी जाऊ दे ना गं, ती का फसवेल आपल्याला? तेव्हा ज्योतिका म्हणते, तुम्ही जर माझ्याजवळ या भाषेत बोललात ना तर मला पुन्हा एकदा विचार करायला लागेल. तेव्हा शर्वरी म्हणते, जाऊ दे ना, वहिनी फक्त असंच बोलत होती, बाकी काही नाही, तिला माझी काळजी वाटते ना म्हणून. तेव्हा इथे ज्योतिकाने आता तिच्या हातातून पुन्हा तसेच पैसे खेचून घेतलेले असतात. आणि तेव्हा ऋषिकेश त्या ठिकाणी आलेला असतो आणि तो बघतो तर इथे ज्योतिकाने तिच्या हातातून पुन्हा तसेच पैसे खेचून घेतलेले असतात. तेव्हा ऋषिकेश विचार करतो की ही मुलगी कोण आहे? आणि ह्या दोघीजणी तर डॉक्टरकडे जात होते ना चेकअपला, मग त्या इथे या मुलीला भेटायला का आल्यात? आणि जानकी एवढे पैसे ह्या मुलीला का देते? ही नक्की आहे तरी कोण? तेव्हा इथे ऋषिकेश गाडीमध्ये जाऊन बसतो, लपून बसतो. त्यानंतरला तो घरी गेल्यानंतर इथे जानकी आणि त्याचबरोबर इथे शर्वरी दोघीजणी घरी आलेल्या असतात. शर्वरी आपल्या घरी गेलेली असते, जानकी आपल्या रणदिवे घरी आलेली असते. त्यानंतर इथे जानकी आता रूममध्ये असताना ऋषिकेश तिच्याकडे एकटक बघत असतो की आता मला ही सत्य सांगेल शर्वरीचं, नंतर सांगेल. पण नाही, ही ते काही जानकी आता बोलायला तयार नसते. त्यानंतरला जानकी म्हणते, ऋषिकेश काय झालं? तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझा खोटारडेपणा बघतोय. तेव्हा जानकी म्हणते, मी काय खोटारडेपणा केला आहे? काय लपवले मी तुमच्यापासून? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं आता तरी खरं बोल, मी तुला आणि शरूला त्या मुलीला भेटताना बघितलं आहे. तू एवढे सगळे पैसे त्या मुलीला का दिलेस? आधीचे सुद्धा 2 लाख रुपये तू त्या मुलीला दिलेस ना? अगं एवढे पैसे तू त्या मुलीला देतेस का? ती आहे तरी कोण? तिच्याबरोबर तुमची काय ओळख? तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू माझ्यापासून काय लपवलेस ते मला सांग. तुला माहिती आहे माझ्यापासून गोष्ट लपवलेल्या, मला खोटं बोललेलं मला अजिबात आवडत नाही. आणि त्यानंतर त्या गोष्टी मला जर कळतात, बाहेरून कळतात, तर त्याचा मला जास्त त्रास होतो. तेव्हा जे काही असेल ना ते प्लीज तू मला सांग. काय लपवतेस तू माझ्यापासून? आणि शरू आणि तू डॉक्टरकडे न जाता त्या मुलीला भेटायला का गेला होतात? आणि तू एवढे पैसे तिला आपल्या कष्टाचे का दिलेस ते सांग. तेव्हा इथे आता शर्वरी म्हणत असते की माझं सगळं आता व्यवस्थित होणार आहे. कारण का? तर इथे ज्योतिकाला पुन्हा इथे वहिनीने पैसे दिलेत. आता बाळ हवंय शर्वरीला, सगळा अठ्ठा हात शर्वरीचा, पण इथे पैसे देण्याचा डोक्याला ताप मात्र जानकीच्या. तेव्हा इथे शर्वरी खुश असते, आनंदी असते. तेव्हा तिच्या सासूला वाटत असतं की चला आता हिला बाळ होणार आहे म्हणून ही इतकी आनंदी आहे. पण इथे आता जानकीला तिने रडवलेलं असतं. ऋषिकेश तिला खोटाडी वगैरे बोलतो, कारण का ती तशीच वागते. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, आत्ताच्या आत्ता मला सत्य सांग, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, तुला ओवीची शपथ आहे, तुला माझी शपथ आहे, खरं सांग जानकी. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा शपथ घालू नका, मी तुम्हाला सगळं सत्य सांगते की इथे आपल्या शर्वरी वंश प्रेग्नेंट नाही आहेत. त्यांनी प्रेग्नेंट असल्याचं नाटक केलं आहे. ज्या बाईला, ज्या मुलीला पैसे देताना तुम्ही बघितलं ना, तिचं नाव ज्योतिका आहे आणि ज्योतिका ही प्रेग्नेंट आहे. पण तिचा होणारा नवरा तिच्याबरोबर आता लग्न करत नाही आहे. त्याने तिला फसवलं आणि ती मंदिरामध्ये इथे स्वतःला संपवायला आली होती. आणि तेव्हा शर्वरी वंशांना कळलं की ती आई होणार आहे. तेव्हा शर्वरी वंशाने तिच्याबरोबर एक डील केली की तू आम्हाला तुझं बाळ दे, आम्ही कुणाला काही सांगणार नाही, आणि ते बाळ मी माझं बाळ म्हणून मी घरी घेऊन जाईन.
त्या बाळाचा सगळा खर्च, डिलिव्हरीचा खर्च, तुझ्या खाण्यापिण्याचा खर्च सगळा मी करेन, पण याबद्दल तू कुणाला काही सांगायचं नाही, असं शर्वरी वंशनी ज्योतिकाला सांगितलं. पण ती ज्योतिका साधीसुधी मुलगी नाही आहे हो, ती नुसती पैशांची मागणी करते. जेव्हा ती इथे जीव द्यायला आली होती तेव्हा आम्ही तिला कसं बसं थांबवलं, तेव्हा ती रडत कुडत होती, पण आता ती आमच्याकडे जबरदस्तीने सारखे पैसे मागते. मी शर्वरी वंशना सांगितलं की तुमचा मार्ग चुकीचा आहे, तर त्या मला म्हणाल्या की जर तू या सगळ्याबद्दल घरातील कुणालाही सांगितलंस तर माझं मेलेलं तोंड बघशील म्हणून. मग आता मी काय करू तुम्हीच सांगा. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, हे जर तू मला आधी सांगितलं असतंस तर मी माझ्या बहिणीच्या आनंदाच्या आड आलो असतो का. पण शर्वरीने निवडलेला मार्ग चुकीचा. काही गरज नव्हती तिला हे सगळं नाटक करायची. हळूहळू इथे आता गोष्टी सुरळीत झाल्या असत्या. तिच्या नशिबात असेल ना तर तीसुद्धा उशिरा का होईना ती आई होईल, पण तिने थोडी वाट तर बघायला हवी ना. काही बायकांना उशिरा मुलं होतात, मग त्याच्यामध्ये काय झालं. तिला इतकं मोठं खोटं बोलायची काय गरज पडली होती. आणि त्या मुलीने जर अशीच पैशांची मागणी करत राहिली, तिने जर फसवलं, ती जर कोणी फ्रॉड मुलगी असेल तर मग शर्वरी काय करणार आहे. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, मला असं वाटतं की आईला विश्वासात घेऊन तू हे सत्य सांगावं. जर आईला नंतर बाहेरून कळलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल, असं ऋषिकेश म्हणतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, थोडे दिवस थांबा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेशच्या समोर खूप मोठं सत्य आलेलं असतं. ज्या वेळेला कामानिमित्त ऋषिकेश हा एका कॅफेमध्ये जाणार असतो, त्या कॅफेमध्ये तो ज्योतिका आणि ऐश्वर्या ह्या दोघींना एकत्र बघतो. आणि त्यावेळेला ज्योतिका आपल्या पर्समधून आता पैसे काढते आणि ते ऐश्वर्याला देते. तेव्हा ऐश्वर्या तिच्याबरोबर हसत हसत बोलत असते. ज्योतिकासुद्धा तिच्याशी अगदी मैत्रिणीप्रमाणे बोलत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की असेच त्यांच्याकडून पैसे काढत राहा. अगदी भिकेला लागली पाहिजे ती जानकी. इथे शर्वरीची प्रेग्नेन्सी सांभाळता इथे आता जानकी भिकेला लागली पाहिजे, असं आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा ऋषिकेशला इथे आता जानकी आणि ज्योतिकाचं कारस्थान कळलेलं असतं. तर इथे ज्योतिका प्रेग्नेंटच नाही आहे. ज्योतिका तिथे चांगली दारू वगैरे पित असते आणि त्यामुळे इथे प्रेक्षकांनो ऋषिकेशला कळलेलं असतं की ज्योतिका ही ऐश्वर्याची माणूस आहे. आणि ऐश्वर्याने मुद्दामून इथे आता गैरसमज निर्माण होण्यासाठी, त्याचबरोबर शर्वरीच्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण करण्यासाठी इथे ज्योतिकाला पाठवलेलं असतं. आणि त्याला ही सुद्धा गोष्ट कळते की ज्योतिका प्रेग्नेंट नाही आहे. ती इथे आता जानकीला आणि शर्वरीला फसवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे ऋषिकेश घरी येतो आणि जानकीला सांगतो की ज्योतिका आणि ऐश्वर्या या दोघीजणी भेटलेल्या आहेत. ज्योतिका तुम्हाला फसवते, ती प्रेग्नेंट नाही आहे. ऐश्वर्याने तिला सांगितलं होतं हे सगळं नाटक करायला, कारण ऐश्वर्याने तिला सांगितलं होतं की शर्वरी कधी आई होणार नाही आहे, तिला बाळाची गरज आहे. तेव्हा बाळाच्या प्रेमामध्ये आंधळी होऊन ती हवा तेवढा पैसा द्यायला तयार होईल आणि तिच्याकडे नसेल ना तर तिची लाडकी जानकी वहिनी देईल. तू त्यांच्याकडून फक्त पैसे काढ आणि नंतर इथून निघून जा, असा त्यांचा जो काही प्लॅन ठरलेला असतो. त्या प्लॅनबद्दल इथे आता ऋषिकेश सगळं काही जानकीला सांगतो. त्यामुळे इथे आता जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता जानकी आणि इथे शर्वरी दोघीजणी पुन्हा एकदा भेटतात. तेव्हा जानकी तिला सगळं इथे आता ज्योतिका आणि ऐश्वर्याचं सत्य सांगते. आणि इथे आता त्या कॅफेमध्ये ऋषिकेशने त्या दोघींचा फोटोसुद्धा काढलेला असतो पुरावा म्हणून. तो फोटोसुद्धा जानकी शर्वरीला दाखवते आणि म्हणते की हे बघा, तुमच्या इथे आता दुबळेपणाचा जर कोणी फायदा करून घेतला असेल ना तर ती आहे ऐश्वर्या. म्हणून मी तुम्हाला म्हणत असते, तुम्ही इथे दुःखी कष्टी होत जाऊ नका. अहो मूल काय कधीही होईल, पण तुम्ही थोडासा धीर धरा, असं इथे जानकी आता शर्वरीला म्हणते. आणि ज्योतिकाने कशा पद्धतीने त्यांना धोका दिलेला आहे, फसवलेला आहे, हे सुद्धा शर्वरी तिला आता सांगते आणि जानकीसुद्धा तिला सांगते. त्याचबरोबर इथे जानकी म्हणते की आता आपण त्या ज्योतिकाला रंगे हात पकडायचं आणि आपल्याकडून तिने काढलेले सगळे पैसे तिच्याकडून घ्यायचे, नाहीतर तिला इथे पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, असं जानकीने ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो इथे आता पुन्हा एकदा पैशांची मागणी केल्यानंतर इथे जानकीने आधीच पोलिसांना बोलावून ठेवलेलं असतं आणि तिच्या या प्लॅनबद्दल पोलिसांना सांगितलेलं असतं. तिने फक्त पोलिसांना त्यांची मदत करायला सांगितलेली असते. तेव्हा शर्वरी जानकी ज्योतिकाला भेटायला येतात. तेव्हा ती म्हणते, द्या माझे 1 लाख रुपये द्या. तेव्हा जानकी म्हणते, तुझे 1 लाख रुपये तू आमच्याकडे काय ठेवायला दिले होतेस का? हे आमचे पैसे आहेत जे तुझ्या आणि बाळाच्या काळजीपोटी देतोय, हे घे पैसे.
त्यानंतर तिथे पोलिसांची एंट्री होते. पोलीस म्हणत असतात की हे तुम्ही कसले पैसे घेताय. तेव्हा इकडे ज्योतिका खूपच जास्त घाबरते. आता काय करावं तिला काही कळत नाही. ते पैसे ती जानकीला देते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही? तुम्ही सांगितलेलं काम मी करणार नाही, हे पैसे तुम्ही मला का देताय? तेव्हा इकडे जानकी म्हणते, हो का, हे पैसे तुला नको होत? तेव्हा ती म्हणते, अगं पण तूच आमच्याकडे पैसे मागितलेस ना. तेव्हा ज्योतिका म्हणते, नाही नाही साहेब, हीच मला जबरदस्तीने पैसे देत होती. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, मी जबरदस्तीने पैसे देत होते, पण कशासाठी ते पण सांग ना. तेव्हा इकडे आता ज्योतिकाला काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, हिने इथे माझ्या शर्वरी वंशंच्या दुबळेपणाचा फायदा करत होती. तर ही आमच्याकडून पैसे उकळत होती. स्वतः प्रेग्नेंट आहे असं खोटं सांगून आमच्याकडून ती पैसे काढत होती. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की चला आताच्या आता हिला फ्रॉड केसमध्ये अरेस्ट करा. तेव्हा ज्योतिका म्हणते, सॉरी, मला माफ करा, या सगळ्यामध्ये माझी काही चुकी नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, तू प्रेग्नेंट आहेस ना, मग आता प्रेग्नन्सी रिपोर्ट दाखव, नाही तर इन्स्पेक्टर हिला आताच्या आता हॉस्पिटलला घ्या, मला तिची प्रेग्नन्सी चाचणी करायची आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ज्योतिका म्हणते, हे सगळं मी केलेलं नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, मग कुणी सांगितलं होतं करायला तुला? तेव्हा ज्योतिका म्हणते, हे सगळं मला ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं. तेव्हा या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या आहे हे आता कन्फर्म झालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गुलाबदादा आता झाडांच्या आजूबाजूला जो पाळापाचोळा पडलेला असतो वाऱ्याने, तो सगळा काढत असतात, सगळी घाण कचरा काढत असतात. आणि तेव्हा झाडाच्या मागे त्यांना मोबाईल पडलेला दिसतो. तेव्हा इकडे आता जानकीने ऐश्वर्याबद्दल तर पुरावे गोळाच केलेले असतात. अजून एक खूप मोठा पुरावा मिळणार असतो, तो म्हणजे Q2च्या विरोधामध्ये. तेव्हा इथे गुलाबदादा मोबाईल उचलतात आणि म्हणतात, जानकी वहिनी, हा मोबाईल बघा ना कुणाचा आहे. अहो नवीनच आहे, झाडाच्या मागे पडला होता, तो मी साफसफाई करताना उचलला. तेव्हा इकडे आता जानकी म्हणते की हा तोच मोबाईल आहे जो इथे आता ओवीने लपवून ठेवला होता. आणि जानकीने इथे आता हे सुद्धा ओळखलेलं असतं की ऐश्वर्यानेच हा मोबाईल फेकून दिला होता. आणि त्यामुळे हा आता गुलाबदादाने मोबाईल दिल्यानंतर तो मोबाईल लगेचच जानकी पोलिसांच्या स्वाधीन करते आणि म्हणते की यातले सगळे कॉन्टॅक्ट्स तुम्ही आता चेक करा. तेव्हा इथे आता ऐश्वर्याने 2-3 सिम कार्ड ठेवलेले असतात. तर इथे स्वतःकडे सुद्धा तिने एक नवीन फोन ठेवलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे तिने ओवीलासुद्धा नवीन सिम कार्ड दिलेलं असतं, कारण जेणेकरून जर इथे आता नंबर वगैरे चेक केले तर ऐश्वर्याचं नाव कुठेही येणार नाही म्हणून. पण प्रेक्षकांनो जेव्हा इथे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढले जातात तेव्हा इथे तो मोबाईल कुठल्या दुकानातला आहे, कुणाच्या नावावरती रजिस्टर आहे, ते सिम कार्ड कुणाच्या नावावरती रजिस्टर आहे, ते मोबाईल नंबर कुणाच्या नावावरती रजिस्टर आहेत, त्याची सगळी कॉल हिस्ट्री काढल्यानंतर इथे आता ते सगळं लोकेशन वगैरे चेक केल्यानंतर एकतर आउट हाऊसमधून त्याचबरोबर स्टोरूममधून ते इथे रणदीप यांच्या घरापर्यंतची लोकेशन दिसत असतं. तेव्हा इथे आता जानकीला कन्फर्म झालेलं असतं की स्टोरूममधून बोलणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कुणी नसून ती ऐश्वर्याच होती. त्याच्यामुळे घरातली व्यक्ती म्हणजे ऐश्वर्याच Q2 असल्याचं सत्य जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्याही समोर आलेलं असतं. तर इथे आता ओवीला विचारल्यानंतर जानकी विचारते की ओवी, Q2ची आणि तुझी ओळख कुणी करून दिली होती? फक्त त्या व्यक्तीचं मला नाव सांग बाळा. तुला माहिती आहे ना, तुझी आई हे सगळं तुझ्या काळजीपोटी बोलते. तेव्हा ओवी म्हणते की आई, मला Q2 कोण आहे मला माहिती नव्हतं, पण त्याची आणि माझी ओळख ऐश्वर्या आंटीने करून दिली होती. हे सत्य आता ओवीने सांगितल्यानंतर लगेचच जानकी पोलिसांना फोन करते आणि घरी आता बोलवते ऐश्वर्याची चौकशी करण्यासाठी. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो जेव्हा पोलीस इथे आता प्रश्न विचारायला सुरुवात करतात तेव्हा ऐश्वर्याच Q2 असल्याचं सत्य आता बाहेर आलेलं असतं. तेव्हा इथे आता सिम कार्डसुद्धा तिच्याच नावावरती असतो, रजिस्ट्रेशन तिच्याच नावाचं असतं. त्यामुळे इथे ऐश्वर्याचं कारस्थान हे आता शर्वरीच्या बाबतीत आणि त्याचबरोबर ओवीच्या बाबतीत आणि त्याचबरोबर Q2 असल्याचं सत्य सगळंच आता बाहेर आलेलं असतं. इथे ऐश्वर्याचा संपूर्ण अगदी तमाशात जो तिने भरलेला असतो ना, तो सगळा तमाशा इथे जानकीने आता उधळून लावलेला असतो प्रेक्षकांनो. तर इथे आता शर्वरीला जो काही तिने मुद्दामून त्रास दिलेला असतो, तिच्या भावना दुखावलेल्या असतात आणि त्याचबरोबर लहान मुलगी ओवी प्रॉपर्टीसाठी तिचा ती फायदा करून घेत असते. या सगळ्या गोष्टी वेळीच इथे आता जानकी आणि ऋषिकेशच्या लक्षात येतात आणि दोघेही आता त्या गोष्टीच्या हात धुवून पाठीमागे लागतात. आणि त्यामुळे इथे आता ऐश्वर्याच Q2 असल्याचं सत्य सगळ्यांना कळल्यानंतर इथे आता जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी, आई
काय म्हणणं आहे तुमचं? इथे ही बाई माझ्या मुलीच्या जीवावरती उठले. हिला तुम्ही समजावून सांगा, नाहीतर हिलासुद्धा हिच्या वडिलांसारखं जेलमध्ये टाकायला मला वेळ लागणार नाही. माझ्या मुलीपासून लांब राहायचं, नाहीतर तुझं काही खरं नाही, तुला मी फाडून टाकेन, असं इकडे आता जानकी ऐश्वर्याला म्हणालेली असते. माझ्या मुलीपासून लांब राहायचं. तिच्या नखाला जरी आता धक्का लागला ना ऐश्वर्या, तर मी तुला सोडणार नाही आहे. तेव्हा इकडे आता पोलिसांना सांगून जानकीने तिला अरेस्ट करायला लावलेले असते. कारण गोष्ट आता जानकीची नसून तिच्या लहान मुलीची असते, ओवीची असते. आणि ओवीबाबत जानकी खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे इथे ती कुठलीही रिस्क आता घेत नाही. ती सरळ इथे आता लगेचच ऐश्वर्याला अरेस्ट करायला लावते.